नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने कलाला खूप सुंदर असं सरप्राईज दिलेलं आहे आणि कला मात्र जाम फिदा झालेली आहे. कलाने तर अद्वैतला घट्ट मिठी मारलेली आहे आणि सांगितलेलं आहे की चांदेकर, खरंच किती स्वीट आहेस ना तू, खरंच किती चांगला आहेस ना तू, असं म्हणत अद्वैतचं कौतुक सुद्धा कलाने केलेलं आहे. आणि अद्वैत मात्र जाम खुश झालेला असतो, कारण कलाने ज्या पद्धतीने त्याचं कौतुक केलेलं आहे, त्याला ज्या पद्धतीने त्याला सांगत आहे की हे सगळं चांदेकर फक्त तुझ्यामुळेच झालेलं आहे, तूच एवढं छान असं काहीतरी करू शकतो. या गोष्टीचा आनंद कलाला खूप झालेला असतो. आणि मग अद्वैत म्हणतो, बास बास, कसं माहिती आहे का, डिवोर्स पेपरवर सही केली असती तर बरं झालं असतं. ही गोष्ट मी जे बोललो होतो ती माझ्याकडून चूक झाली आहे. म्हणून अद्वैतने डिवोर्स पेपरवर सॉरी लिहिलेलं असतं आणि कलाला छान असं सरप्राईज दिलेलं असतं, कारण हे तिचं बर्थडे गिफ्ट आहे असं त्याने सांगितलेलं आहे. म्हणजेच हे जे डिवोर्स पेपर आहेत ते मी द्यायला नको होते आणि त्या बाबतीत जे बोललेलो आहे ते बोलायला नको होतं असं अद्वैतला वाटत असतं. आणि त्यामुळंच अद्वैत एवढा खुश झालेला असतो आणि कलाला सांगत असतो की खरंच. आणि अद्वैत ज्या पद्धतीने हे सेलिब्रेशन करत आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. कलासुद्धा खुश झालेली असते. आणि इकडे खूप जबरदस्त अशी गोष्ट घडणार आहे ज्याचा विचार कोणीही केला नव्हता. अनामिकाने मूर्खपणा केलेला आहे आणि तिचा मूर्खपणा तिच्या चांगलट येणार आहे. ज्या पद्धतीने अनामिकाने डाव टाकलेला असतो आणि तिने स्वतःचं तोंड काळं करून घेतलेलं आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे कला आणि तो ड्रायव्हर गाडी एका झाडाला येऊन धडकते. त्या ड्रायव्हरला डोक्याला मार लागलेला असतो. त्या क्षणी कला गाडीतून उतरते आणि समोर पाहते. तिला माहिती असतं समोरचं दृश्य भयानक आहे, तरीही ते सगळं आहे तसं सोडून कला तिथून धावत सुटते. तो ड्रायव्हर गाडीतून उतरलेला असतो. तो कलाच्या मागे धावत असतो. कलाच्या लक्षात आलेलं असतं की कलाला कोणीतरी हे अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे. एकतर तो ड्रायव्हर जो आलेला होता तो नवीन होता, ज्याचा काही संबंध नव्हता, चांदेकरांच्यात तो कामालाही नाही आणि त्याने सांगितलेलं आहे की सदाकाकांच्या भाचा आहे म्हणून. आणि कलाने खात्रीही करून घेतलेली नव्हती, कारण कलाला खूपच इमर्जन्सी होती, लवकरात लवकर जाणं गरजेचं होतं. इकडे सोहम बेडवरती बसलेला असतो आणि त्याचा फोन वाजत असतो. म्हणजे संकल्प आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी यांच्याकडून तो कॉल आलेला आहे. आणि सोहम मात्र तो फोन बाजूला ठेवत असतो, कट करत असतो. पुन्हा पुन्हा तो फोन वाजत असतो. सोहमला त्यांचा फोन घ्यायचा नसतो, कारण सोहमने त्यांचं काम तर पूर्ण केलेलं आहे, पण आता ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. तेवढ्यातच काजल तिथे येते आणि काजल तो फोन उचलते आणि तिकडे फाड बोलायला सुरुवात करते. त्यांना सांगत असते की तुम्हाला एकदा कळत नाहीये का, समोरची व्यक्ती तुमचा फोन उचलत नाहीये म्हणजे त्याला तुमच्यासोबत काम करायची इच्छा नाहीये, हे तुमच्या लक्षात येत नाहीये का, असं म्हणत ओरडून ओरडून बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सोहमला खूप राग येतो. सोहमला ही गोष्ट पटलेली नसते की हिचा काय संबंध आहे, म्हणजे हिनं का बोलत आहे, हिला काय करायचंय, असं सोहमला वाटत असतं. आणि म्हणूनच सोहम त्या पद्धतीने बोलत असतो, तिच्याकडे पाहत असतो. आणि त्याचबरोबर अनामिकाला सोहम विचारू लागतो की तुझा काय संबंध आहे, तू का माझा फोन उचलला, तू फोनवरती बोलायची गरज काय होती. तेव्हा अनामिका म्हणते की गरज काय होती म्हणजे मला जे वाटलं ते मी केलेलं आहे, कारण मी जे केलंय ते योग्य आहे, असं अनामिका इकडे ओरडून ओरडून सोहमला सांगत असते. सोहमला म्हणत असते की हे बघ, त्यांना सांगणं गरजेचं होतं आणि मी ते सांगितलेलं आहे, तुझंच काम मी केलेलं आहे. त्यावरती सोहम म्हणत असतो की पण मी तुला सांगितलं नव्हतं माझं काम कर म्हणून, गरज काय होती तू काम करायची. तेव्हा अनामिका म्हणत असते की गरज काय होती म्हणजे जे गरजेचं होतं तेच मी केलेलं आहे, चुकीचं काय केलंय मी, आणि तू माझ्यावरती असं बोलू नकोस, तू असं माझ्याशी बोलायची गरजच नाहीये, कारण तू शांबूळ आहेस. कारण घरातले जे म्हणतात ना ते खरं आहे, कारण तुझ्याकडे ते टॅलेंटच नाहीये, तू कधीच ते डिझर्वच करत नाहीये, टॅलेंटचा टी पण तुझ्याकडे नाहीये. कारण तुला जे काम मिळालेलं होतं ना ते अद्वैत चांदेकरनं रेफर केलं होतं म्हणून मिळलं होतं. तेव्हा सोहम म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काम रेफर केलं होतं म्हणून मिळालं असलं तरीही ते काम मी माझ्या जोरावर पूर्ण केलं होतं, माझ्या टॅलेंटवर मी पूर्ण केलेलं होतं, त्याच्याशी त्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा संबंध नाहीये. इकडे अद्वैत आता कलाची वाट बघत असतो. त्याला दिसतं कला यायला लागलेली आहे. तेव्हा अद्वैत गाडीच्या तिथे तोंड लावून उभा राहतो, कारण त्याला त्रास होतोय हे त्याला दाखवून द्यायचं असतं. कला धावत येते. कला म्हणते चल चल चांदेकर, चल लवकर, आपल्याला हॉस्पिटलला गेलं पाहिजे, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूप भयानक आहेत, चल लवकर चांदेकर, असं म्हणत कला त्याच्या मागे लागत आहे. अद्वैत हसत असतो आणि कलाला सांगतो की नाही,
याची काहीच गरज नाहीये. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे रागाने पाहते आणि त्याला विचारू लागते, तुला कळतंय का तू काय करतोय चांदेकर? तुझ्या लक्षात येते का या सगळ्याचा परिणाम काय होत होता? तुला जाणवतंय का? असं म्हणत ती अद्वैतवर ओरडायला सुरुवात करते. मी किती धावत आले, कशा परिस्थितीत आले तुला माहितीये का? कारण खरंच कला खूप वाईट परिस्थितीत अडकली होती ना प्रेक्षकांनो. अद्वैतला माहीतच नाहीये तो ड्रायव्हर, ती गाडी, हे सगळं खूप हॉरिबल होतं ना तिच्यासाठी. परंतु अद्वैत मात्र इकडे मजा मारत असतो. अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे, खरं तर अद्वैतने हे कलासाठीच केलेलं प्लॅनिंग होतं, तिला सरप्राईज द्यायचं होतं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद पाहायचा होता. आता कलाने अद्वैतवरती हात उचललेला असतो. त्यावेळेस अद्वैत तिला म्हणतो की स्टॅच्यू, खरे स्टॅच्यू असं म्हणतो आणि म्हणतो अजिबात हलायचं नाही, बोलायचंही नाही, मी तुला स्टॅच्यू केले ना, आणि चल चल मागे मागे असं म्हणत तिला गाडीच्या मागच्या साईडला घेऊन येतो. गाडीच्या मागच्या साईडला घेऊन आल्यानंतर अद्वैत तिला तिथे उभा करतो. कलाने तसाच हात उगारलेला असतो आणि मग अद्वैत म्हणतो की एकदम चूप, एक शब्दही बोलायचा नाही असं म्हणत इकडे अद्वैत कलाला घेऊन तिथं आलेला आहे आणि गाडीची डिक्की उघडतो. ज्या क्षणी गाडीची डिक्की उघडतो त्या क्षणी एक मोठी गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजेच कलाच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा पाहते कला, एवढं सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं, केक असतो आणि केकवरती या वा शू आणि ख असं लिहिलेलं असतं. कला विचार करते की हे सगळं काय आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि कला विचारत असते, अद्वैतकडे पाहत असते. ती म्हणते चांदेकर तुला माहिती होतं, म्हणजे एवढं छान झालंय हे सगळं, म्हणजे तू मला सरप्राईज दिलेला आहे असं कला म्हणत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कलाला जो आनंद झालेला असतो ना तो खरंच खूप झालेला असतो. ती जाम खुश झालेली असते आणि कला आनंदाने हे सगळं छान असं एन्जॉय करत असते. त्या क्षणी येऊन अद्वैतला घट्ट मिठीसुद्धा मारते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर खरंच मला खूप आवडले हे सरप्राईज असं कला सांगू लागते. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो खरंच आवडलं तुला? तेव्हा कला सांगते की हो, मला हे सरप्राईज खरंच खूप आवडलेलं आहे असं कलाने सांगितल्यानंतर अद्वैत म्हणतो चालेल. आणि मग कला म्हणते की चांदेकर मला तर असं वाटलेलं की तू माझा वाढदिवस पण विसरलेला असशील रे, पण तू तर एवढं सुंदर सरप्राईज दिले. आणि येऊन घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतच राहतो, कारण अद्वैतला वाटलंच नव्हतं की कला अशी त्याला कधी घट्ट मिठी मारेल. अद्वैतनं सुद्धा कलाला मिठीत घेतलेलं असतं आणि तो कलाकडे पाहत असतो. कला जाम खुश झालेली असते, तिला खूप भारी वाटत असतं. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की चांदेकर खरंच खूप खूप खुश आहे रे मी आज, म्हणजे तू जे काही सरप्राईज दिले ना मला ते खरंच मला खूप आवडलंय असं कला इकडे अद्वैतला सांगत आहे. आणि त्यासोबतच अद्वैतला म्हणत असते की मला कधीच वाटलं नव्हतं. पुन्हा गाडीकडे जाते, त्या गाडीतलं जे तिचं सरप्राईज आहे ते पाहत असते. अद्वैत म्हणत असतो की आवडलं ना? तेव्हा कला म्हणत असते खूप आवडलं. इकडे अनामिकाचं भांडण सुरूच असतं. अनामिका म्हणते की तू शांबूळ आहे शांबळू, तुला ना याच भाषेत बोललेलं कळतं, आणि तुला घरातल्याने ते काय तू दारूच्या नशेत काय बोलला, लाड लाड केलेत, हां अति लाड केलेले आहेत तुझे, अति लाडाने वेडा झालेला आहेस तू चांदेकरांचा मुलगा, कारण स्वतःचं 1 रुपया कमवायची अक्कल नाही आहे आणि स्वतःकडे टॅलेंटमधला सुद्धा तुझ्याकडे नाही आहे आणि तू काय बोलतोयस रे असं ती बोलत असते. तेव्हा अनामिकाच्या समोर सगळे स्केचबुक तो मांडतो आणि म्हणतो की हे टॅलेंट लागतं हे करण्यासाठी, करू शकतेस का तू, घे ती पेन्सिल हातात आणि दाखव करून. कसं आहे तुला ना काही वाटतच नाही आहे ग माझ्याबद्दल, तुला जर काही वाटत असतं ना तर तू अशा पद्धतीने रिॲक्ट केलं नसतं. ती काजल बघ, काजलला नेहमी माझं कौतुक करायची, तिला नेहमी माझ्याबद्दल वाटायचं आणि ती माझ्या पेंटिंगचं कौतुक करायची, माझ्या प्रत्येक गोष्टीचं ती कौतुक करायची. पण तू मात्र तसं केलेलं नाहीस, तुला कधीच जाणवलेलं नाही. तुला फक्त तू माझ्या चुका काढण्यात स्वतःला मोठी समजते, कारण काजल कधीच माझ्या चुका काढायची नाही. त्याचबरोबर मला ती समजून सांगायची, मला ॲप्रिसिएट करायची, कारण तिला प्रत्येक वेळेस वाटायचं की मी जे काय करतोय ते चांगलं करतोय. आणि हे म्हणता क्षणी, काजलचं नाव घेता क्षणी अनामिकाचा जो बँड वाजलेला असतो तो मात्र पाहण्यासारखा असतो. कारण इकडे अनामिका म्हणत असते की हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे, म्हणजे इथे काजल आली. आता इथे काजल आली म्हणजे अनामिकाचा पुन्हा इथे अनामिकाला पुन्हा राग आलेला असतो. अनामिकाला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, कारण
काजलचं नाव का घेतलं, तुला कसं काही वाटत नाही, असं सगळं ती त्याला बोलत असते. कारण तिला काही करून फक्त तमाशा मांडायचा असतो, घरामध्ये तमाशा करायचा असतो, एवढंच तिचं चाललेलं असतं. तिला फक्त तिचा स्वार्थ बघायचा आहे, या सोहमला उद्ध्वस्त करायचं आहे, एवढंच तिच्या मनात आहे. कारण सोहमला संपवल्याशिवाय शांत व्हायचं नाही. ती म्हणते बरोबर आहे, कारण आता तुझी बायको तुझ्या समोर आहे, पण तुला तुझ्या एक्स गर्लफ्रेंडचं कौतुक करावं वाटत आहे. ही गोष्ट खरंच खूप छान आहे. असं म्हणत अनामिका बोंबा मारायला सुरुवात करते. ती म्हणते आता दाखवते मी तुला. असं म्हणत अनामिका सोहमला म्हणत असते की बघ आता मी काय करते. सोहम म्हणत असतो बस झालं, आणि या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. आज सोहमने अनामिकाला चांगलीच लायकी दाखवलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं की तू काय लायकीची आहे आणि तू हेच डिझर्व करतेस. आणि अनामिका मात्र रडून गोंधळ घालत असते. अनामिका म्हणत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्याला जबाबदार तू आहेस. आणि असं म्हणत ती जाते, तिचं मेकअपचं जे किट आहे ते उघडते आणि त्यातला जो काळा रंग आहे ती स्वतःच्या तोंडाला फासून घेते. सोहम तिला म्हणत असतो काय करतेस हे सगळं तू, पण तिचं मात्र एकच असतं की काही नाही, तुला काय करायचंय, कारण माझी तीच लायकी आहे. असं म्हणत स्वतःचं तोंड काळं करून घेत असते. स्वतःच्या हाताने स्वतःचं तोंड काळं करून घेऊन तिला खूप भारी वाटत आहे आणि ती हे सगळं मुद्दाम करत असते. त्याचबरोबर इकडे अद्वैत आणि कला दोघंही आता बोलत आहेत आणि अद्वैतला जो भास होत असतं, अद्वैतचं मन त्याच्यासोबत जे बोलायला येत असतं ते सुद्धा आलेलं असतं. आणि अद्वैतला ते म्हणत असतं की किती वेळ तिच्याकडे एकटक असाच बघून राहणार आहे, जरा बघ, नजर बाजूला कर, नाही तर काय होईल माहिती आहे ना तुला, असं त्याचं मन त्याला सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणतो जा रे तू. कला म्हणते काय झालं चांदेकर, कोण आहे, मला जा म्हणतोयस का. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही ग, तुला नाही जा म्हणत, तुला कशाला जा म्हणू, असं अद्वैत कलाला बोलत आहे. आणि मग कलाला अद्वैत म्हणतो की नाही, अद्वैतला कला म्हणते की तुला भास वगैरे झाला का रे चांदेकर, असं कलाला ती विचारू लागते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो सो नाही, कोण आहे मी, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर, मला कशाला भास होईल. म्हणजे नेहमीचा हा जो अद्वैतचा डायलॉग असतो तो ठरलेला असतो, काही झालं तरी मी कोण आहे, मी म्हणजे द ग्रेट अद्वैत चांदेकर, आणि मी कधी चुकू शकत नाही, माझ्या बाबतीत असं काही होणारच नाही, हे सगळं त्याचं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आबांकडे रोहिणी आलेली असते. रोहिणीला माहिती असतं की कलाचा गेम झालेला आहे आणि रोहिणी आबांकडे येऊन आबांना विचारू लागते. आबांना म्हणत असते की कला केव्हाची गेली आहे, अद्वैतचा कॉल आलेला का आबा, कला पोहोचली आहे का तिकडे. तेव्हा आबा म्हणतात की नाही ग, अजून तरी नाही त्याचा फोन आलेला, नक्की काय झालं असेल, असं रोहिणी मुद्दामच बोलायला सुरुवात करते. रोहिणीच्या डोक्यात सुरू असतं आणि रोहिणी म्हणते की बरोबर आहे, कशी पोहोचणार. तेवढ्यात अद्वैत आबा अद्वैतला कॉल करतात आणि विचारतात कला आली का, आवडलं का तिला सरप्राईज. तेव्हा मात्र इकडे अद्वैत सांगत असतो की हो आबा, तिला खूप आवडलेलं आहे. आणि मग अद्वैत म्हणतो की खरेच चल. अद्वैत म्हणतो की आणखी एक सरप्राईज आहे. इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर सरोज बोलत असतात. रोहिणी म्हणत असते की मला कळतच नाहीये की ह्या मुलाचं काय करायचं, कारण ह्याचं जे वागणं आहे ना ते वरचेवर बिघडतच चाललेलं आहे. आता कागदी ते अनामिका आलेली असते, स्वतःचं तोंड काळं केलेलं असतं आणि ती आलेली असते. ती म्हणत असते की आई, काकू, असं म्हणत मग सरोज आणि रजनी दोघीही तिच्या मदतीला जातात. नक्की काय झाले तिला विचारू लागतात. तेव्हा ती म्हणते की आई, मी तुमच्या रूममध्येच गेले होते पण तुम्ही तिथं नव्हता, म्हणून मी इकडे आले. आता हे सगळं प्लॅनिंग करून ती आलेली असते. सगळ्यांच्या समोर तिला हेच दाखवायचं आहे, बघा तुमचा सोहम किती नालायक आहे, कारण तो मला प्रत्येक वेळेस त्रास देतोय, तो माझ्याशी चुकीचं वागतोय, हे तिला दाखवायचं असतं. आणि म्हणूनच ती इकडे येऊन पोहोचलेली असते. त्यावेळेस सरोज तिला म्हणत असते अगं काय झालंय अनामिका, नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा अनामिका म्हणत असते की बघा ना, म्हणजे हे सगळं. आणि मग सरोज म्हणते की हे तोंडाला काळं काय केलंस तू हे सगळं. तेव्हा ती म्हणते हे मीच लावलंय, मलाच स्वतःची लाज वाटते, कारण माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहावं असं माझ्यात काहीच नाही आहे, म्हणजे मी किती घाण दिसते हे मला माहिती आहे ना, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. असं जेव्हा ती सांगत असते तेव्हा या दोघींना मात्र धक्का बसतो. ह्या दोघीजणी म्हणतात काय झालंय नक्की, तुझं सोहमचं पुन्हा काय झालंय का. इकडे बिचाऱ्या रजनीला काळजी वाटत असते की माझं सोहमच्या बाबतीत काय घडतंय, त्याला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, असं तिच्या मनात येत असतं. आणि ही अनामिका वरचेवर नवीन नवीन कारस्थानं करतच असते. तिच्या डोक्यात ज्या पद्धतीने काही चालू असतं त्याच पद्धतीने ती वागत असते. अनामिका हे मुद्दाम करते ही गोष्ट घरातल्यांना माहिती नसते, ही गोष्ट सोहमला चांगलीच माहिती आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत कलाचे डोळे बंद करून तिला हॉटेलमध्ये घेऊन आलेला असतो आणि तिला सांगत असतो की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अजिबात डोळे उघडायचे नाहीत.
बंद करायचे, डोळे घट्ट बंद करून घ्यायचे आहेत असं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता अद्वैत कलाचे डोळे उघडतो आणि तिला म्हणतो की हे बघ, हे तुझ्यासाठी छान असं सरप्राईज आहे असं म्हणत कलाला तो सरप्राईज देतो. आणि मग कला म्हणते की चांदेकर, हे सगळं काय आहे रे? म्हणजे हे इन्स्टॉलमेंटमध्ये का तू करतोयस? म्हणजे असं इन्स्टॉलमेंटमध्ये सरप्राईज का देतोयस? एकदम का नाही? गाडीत दिलं, आता इथे वेगळं, हे काय आहे सगळं? तेव्हा अद्वैत म्हणतो, असू दे ना, मी कोण आहे? द ग्रेट अद्वैत चांदेकर, आणि त्याच्यामुळेच हे सरप्राईज अशा पद्धतीनं असणार आहे असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी अद्वैत तिला सांगत असतो, चालेल चालेल चल केक कट करायला घे. आणि कला केक कट करत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, हा चाकू खोटा आहे ना? मला वाटते खरा चाकू लागेल केक कट करायला. आणि जेव्हा खरा चाकू मागितला जातो तेव्हा अद्वैत तिथे चाकू मागून घेतो. कला केक कट करण्याचा प्रयत्न करत असते, पण केक मात्र इतका टणक झालेला असतो की तो केक काही कटच होत नाही. कला प्रयत्न करत असते, कलाला कळतच नाही आहे की केक का कट होत नाही. पण कलाच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी ह्या केकमध्ये बिघाड आहे. मग दुसरा चाकू मागवला जातो, दुसरा चाकू आणला जातो, तरीही तो केक काही कट होत नाही. इकडे अनामिका रडत असते. अनामिकाची नाटकं सुरूच असतात. अनामिकाच्या डोक्यात वेगवेगळे प्लॅन सुरू असतात आणि अनामिका खूप रडत असते. ती म्हणत असते की नाही, हे सगळं माझ्याच बाबतीत झालेलं आहे. बघा ना, माझ्या नवऱ्याला जराही वाटत नाही आहे. माझ्या नवऱ्याला फक्त एवढंच पडलं आहे की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. माझ्या नवऱ्याला फक्त एवढंच पाहिजे की तो अजूनही त्याच्या त्या एक्स गर्लफ्रेंडचं कौतुक करत आहे माझ्यासमोर. आणि असं बोलत इकडे अनामिका सांगत असते, म्हणजे अजूनही काजलबद्दल तो विचार करतोय. ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मात्र आता इकडे मोठा धक्का बसलेला असतो. आणि मग यावेळेस मात्र इकडे अनामिका म्हणत असते की बघा ना, त्याला अजूनही काही वाटत नाही. इतके दिवस झालेत आमच्या लग्नाला आणि तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत. हे ऐकल्यानंतर अनामिका रडत आहे हे पाहून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. घरातले सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय आहे? कशा पद्धतीने या गोष्टी घडत आहेत? आणि काहीही झालं तरीही आता शांत राहणार नाही असं अनामिका म्हणत असते. कारण माझ्या नवऱ्याला जर माझ्याबद्दल काही वाटतच नसेल तर मी काय करू? माझा उपयोग काय आहे? असं ती सगळ्यांना सांगू लागते. तर सरोज म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आहे ना मी, अजिबात काळजी करायची गरज नाही असं म्हणत सरोज तिला शांत करत असते. चल, असं स्वतःला कमी लेखायची गरज नाही असं सरोजने सांगितल्यानंतर मात्र अनामिकाला भारी वाटतं. अनामिका म्हणते, चल आत्ताच्या आत्ता चल, मी बोलते ना सोहमशी, बघूया काय झालंय ते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि तेव्हा मात्र अनामिका म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे की सोहमच्या मनात नक्की काय चाललंय. सोहम हे सगळं असं का करतो? त्याच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे? कशासाठी सोहम असा वागतोय? हा प्रश्न मात्र अनामिकाला पडलेला आहे. आणि अनामिका ते इकडे सरोजला विचारत असते. सरोज म्हणते, चल बघूया आपण. आणि असं म्हणत सरोजने अनामिकाचा हात पकडलेला आहे आणि सरोज अनामिकाला घेऊन निघालेली आहे. सरोजला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टींमुळं अनामिकावरती अन्याय होतोय. कारण सरोजचं म्हणणं आहे की बायकोची नवऱ्याने काळजी घेतली पाहिजे. पण हे सगळं बाकीच्यांच्या बाबतीत, इकडे कला आणि अद्वैतच्या बाबतीत घडलं तर तिला त्रास होतो. इकडे अद्वैतने आता दुसरा चाकू आणलेला असतो आणि केक कट केलेला असतो. कला म्हणत असते की थोडासा टणक आहे रे चांदेकर केक, पण हे काय तुझे लिहिलंय ना, ते ना क्रिएटिव्हिटी मला खूप आवडली असं म्हणत ते अद्वैतचं कौतुक करते. केक कट होत नसतो, अद्वैत स्वतः कट करतो आणि त्यातला थोडासा पीस इकडे कलाला खाऊ घालतो. कला म्हणते की चांदेकर खरंच छान आहे, म्हणजे खूप छान आहे, फक्त थोडंसं टणक आहे. हे कला अद्वैतने बनवलेल्या केकचं कौतुक करत असते. मग अद्वैतला ती केक खाऊ घालते आणि तेव्हा मात्र अद्वैत तो केक घेतो आणि त्यालाही लक्षात येतं की काय गोंधळ झालेला आहे. म्हणजे हे सगळं अशा पद्धतीनं होईल असं वाटलेलं नव्हतं. परंतु हा जो केक आहे तो अशा पद्धतीने तिथं पडलेला होता, झालेला आहे. त्यामुळं अद्वैत तिला म्हणत असतो की हां ते थोडंसं ना, आणि त्यानंतर म्हणते की मला काही मिळणार आहे का नाही. मग तिथले जे बाकीचे असतात ते येतात, तिथले वेटर आणि मॅनेजर येतात, म्हणजे ते काका काकू असतात. आणि त्यांना पाहून कला म्हणत असते की हे सगळं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की अगं हे सगळं आपणच सरप्राईज केलेलं आहे ना, यांचं हॉटेल आहे. तेव्हा ते सांगत असतात की हो. म्हणून मग कला त्यांच्याकडे पाहते आणि त्याच वेळी ते म्हणतात की हे सगळं त्यांनी केले, तुमच्यासाठी खास सरप्राईज आहे हे. हे ऐकल्यावर मात्र
कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणते की चांदेकरनं माझ्यासाठी केलंय. खरं तर हा आनंदाचा धक्का असतो. कलाला मात्र छान वाटलेलं असतं आणि कलाला नंतर तिथे जेवण सर्व केलं जातं, कारण केक तर काही खाऊ शकत नाहीये ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते आणि त्याचबरोबर त्यांनीही जी सरप्राईज दिलेला आहे त्यानंतर आता जेवणाची तिथं ऑर्डर येते. कला मात्र अद्वैतकडे पाहतच राहते. कला जाम खुश झालेली असते. ती म्हणत असते की चांदेकर खरंच किती स्वीट आहे चांदेकर, असं म्हणत कला अद्वैतचं कौतुक करू लागते. त्यानंतर अद्वैत तिला सरप्राईज गिफ्ट देतो. ते म्हणजे ते जे डिवोर्स पेपर होते त्या डिवोर्स पेपरवरती इथे अद्वैतने सॉरी लिहिलेलं आहे. तेव्हा कला म्हणते काय, डिवोर्स पेपरवरती सॉरी? तेव्हा अद्वैत सांगतो की हो, डिवोर्स पेपरवरती सॉरी, कारण त्यावेळेस मी तुला बोललो होतो ना की मी चूक केली, म्हणजे मी तुझ्या बाबतीत या डिवोर्स पेपरवर सह्या करायला पाहिजे होत्या, ते माझ्याकडून चुकलेलं होतं, म्हणून आता माझं सॉरी ॲक्सेप्ट कर आणि आता मान्य कर ना, असं म्हणत कलाचं तोंड दाबतो. आणि कला ऐकतच नसते. कला थांबतच नाही आहे बोलायची, म्हणून अद्वैत मजेत हे सगळं करत असतो. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहतच राहते आणि खरंच पुन्हा एकदा कला अद्वैतच्या प्रेमात पडलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.